बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्वती शाखेतील लॉकर्समध्ये सापडलेले 10,49,00,000 या प्रकरणी सीबीआयने वर्ल्ड वाईड ऑइलफील्ड मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर सुधीर पुराणिक आणि त्यांचे कंपनीचे सीएफओ यांच्यासह कात्रजमधील हुंदाई शोरूमचा मालक यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत। मंदार गोंजारी आपल्याबरोबर आहे। मंदार, कोणाकोणावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता कशा पद्धतीने कारवाई होतीये? प्राजक्ता, देशभरामध्ये नवीन नोटा सापडत असल्याचं आपण दाखवतो आहोत। किंबहुना दररोज या नोटा कुठे ना कुठे सापडत आहेत। या नोटा सापडत असताना साहजिकच लोकांकडून प्रश्न विचारला जातोय की या नोटा येत आहेत कुठून, आणि त्यामुळे बँक अधिकाऱ्यांवरती संशय व्यक्त होतोय। पुण्यातील हे जे उदाहरण आहे बँक ऑफ महाराष्ट्र मधील, त्या प्रकरणामध्ये आता कोणते बँक अधिकारी इन्व्हॉल्ड आहेत, त्यांचा सहभाग आहे या सगळ्या घोटाळ्यामध्ये, हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण सीबीआयने जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये सुधीर पुराणिक यांचं नाव आहे, त्यांच्या कंपनीचे चीफ फायनान्स ऑफिसर मंगेश छत्रे यांचं नाव आहे, त्याचबरोबर कात्रज भागातील हुंदाई शोरूमचा मालक आहे सत्येन गथानी याचं नाव आहे। या तिघांच्या नावाबरोबर एफआयआर मध्ये सीबीआयने म्हटलेलं आहे की अनआयडेंटिफाईड बँक ऑफिशियल। त्यामुळे या तिघांकडे चौकशी केल्यानंतर सीबीआयला हे कळणं अपेक्षित आहे की या तिघांकडे ही जी रक्कम आहे 10,69,00,000 रुपयांची, ती नेमकी कुठून आली। देशभरामध्ये आपण पाहतो आहोत की या नोटा सापडत आहेत, मात्र या कुठून येत आहेत हा प्रश्न साहजिकच विचारला जातोय। या प्रश्नाचं उत्तर सीबीआयच्या कारवाईतून मिळणं अपेक्षित आहे। प्राजक्ता, मंदार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।